भेटे परिपूर्ण सत्यता. ओम शांती. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तळेगाव शाखेतर्फे आपल्या सर्व शिवभक्तांचं आज महाशिवरात्रीच्या महोत्सवानिमित्त हार्दिक स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. या तर मग आमच्या राजयोग केंद्रावर राव कॉलनी इथे 12 ज्योतिर्लिंग चैतन्य देखावा आयोजित केला आहे. शिव आणि शंकर यांचं चैतन्य स्वरूप तुम्हाला इथे पाहण्यात येईल. तर तुम्हाला सर्व भक्तांना हार्दिक निमंत्रण. आज आपण जन्मांतर पूजा पाठ भक्ती वगैरे केली, शिवाची आराधना केली, पूजा केली, उपवास केले. शिवाला प्रसन्न करण्याची जी विधी आहे ती आपण केली. पण शिवाला प्रसन्न करण्याची खरी विधी काय आहे, शिव कोण आहे आणि शंकर कोण आहे, तर हे तुम्ही जाणून घ्या. शिवाला महाकालेश्वर म्हटलं गेलेलं आहे, पापकटेश्वर म्हटलं गेलेलं आहे. त्याचं बॉम्बेमध्ये बबुलनाथ हे पण एक मंदिर आहे. तर बबुलनाथ म्हणजेच काय, की काट्याला फूल बनवणारा तो परमात्मा आहे. काटा म्हणजे विकारापासून मुक्त करणारा आणि आपल्याला पवित्र बनविणारा बबुलनाथ म्हणजे शिव आहे. पापापासून मुक्त करणारा पापकटेश्वर आहे. विश्वाचा उद्धार करणारा विश्वनाथ आहे. ज्ञान अमृत देणारा सोमनाथ आहे. सोम म्हणजे अमृत, सत्य ईश्वरीय ज्ञान तो शिव परमात्मा या धरावर येऊन आपल्याला देतो. त्याचेच यादगार म्हणून 12 ज्योतिर्लिंग पूर्ण विश्वभरामध्ये आहेत. तर आपण त्याचं दर्शन घेतो. पण ते 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आज या महाशिवरात्रीच्या निमित्त एकाच ठिकाणी तुम्ही करू शकता. तसेच शंकर देखील कोण आहे ते जाणून घ्या. शंकर हा जो आहे हा सूक्ष्म आकारी देवता आहे. आपण म्हणतो ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः, शंकर देवताय नमः. म्हणजे शंकर हा देवता आहे. आणि शिवासाठी म्हटलं जातं की शिव परमात्माय नमः. शिव परमात्मा आहे आणि आपण सर्व कोण आहे, आत्मे आहे. तर आपल्या सर्व आत्म्यांचा पिता निराकार शिव परमपिता परमात्मा या सृष्टीवर अवतरित झालेला आहे सर्व आत्म्यांच्या कल्याणार्थ. कारण आज सर्व आत्मे दुःखी अशांत आहे. कोणत्याही वडिलांना आपला मुलगा दुःखी असलेला आवडणार नाही. तो जरूर त्यांचा आवाज ऐकून या सृष्टीवर धावून आलेला आहे सत्य ज्ञान देण्यासाठी आणि अज्ञान दूर करण्यासाठी. आज आपण शिवरात्री म्हणतो, ही महाशिवरात्री आपण साजरी करतो. पण त्याचं एक आध्यात्मिक रहस्य काय आहे, शिव कोण आहे आणि रात्री का म्हटलं गेलेलं आहे. तर रात्री म्हणजे द्वापार कलियुगाला रात्र म्हटलं गेलेलं आहे आणि शिव म्हणजे कल्याणकारी. आज प्रत्येक मनुष्य आत्म्यामध्ये अज्ञान पसरलेलं आहे आणि त्या अज्ञानाला दूर करण्यासाठी कलियुगाच्या अंतिम वेळेला परमात्मा निराकार शिव या सृष्टीवर अवतरित होतात आणि सत्याच्या युगाची स्थापना करतात, अधर्माचा विनाश करतात. तर म्हणून त्या शिवाचा जन्म झालेला आहे आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आज 87वी त्रिमूर्ती शिवजयंती साजरी करत आहे. आपण महाशिवरात्री म्हणतो, परंतु पूर्ण विश्वभरामध्ये हे परमात्मा येऊन ज्ञान देतात की मी या सृष्टीवर अवतरित झालेलो आहे भक्तांना भक्तीचं फळ देण्यासाठी. आणि मला या सृष्टीवर अवतरित होऊन 87 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मी मनुष्य सदृश्य जन्म घेत नाही. मी अजन्म आहे, परंतु माझा जन्म आहे. आपण राम जयंती साजरी करतो, गणेश जयंती साजरी करतो, हनुमान जयंती साजरी करतो, सर्वांच्या जयंती साजरी करतो. पण शिवाची रात्र का, तर परमात्मा सांगतात माझा देखील या सृष्टीवर दिव्य जन्म झालेला आहे आणि तो पण प्रजापिता ब्रह्माच्या शरीरामध्ये. तो एक साधारण मानव आहे आणि त्याच्या शरीरात प्रवेश करून मी गीतेचं सत्य ज्ञान आणि राजयोगाचं हे ज्ञान देतो आहे. आणि ह्या राजयोग मेडिटेशन केल्याने तुमचे जन्मजन्मांतरचे पाप दग्ध होतात. सत्य ज्ञान प्राप्त झाल्याने अज्ञान दूर होतो आणि जन्मजन्मांतरचे प्रारब्ध तुम्हाला प्राप्त होते. तर या वेळ वाया घालवू नका. हीच ती वेळ आहे. स्वयं भाग्यविधाता परमात्मा निराकार शिव सर्व आत्म्यांचे भाग्य बनविण्यासाठी या सृष्टीवर अवतरित झालेले आहेत. तर त्याला जाणून घ्या. आपण ज्या वेळेला शिवाच्या मंदिरात जातो तर बाहेर कासव असतं. ते कासव म्हणजे एक राजयोगाचं हे प्रतीक आहे की कासव जसं पाण्यामध्ये राहताना आपल्या कर्मेंद्रियांना समेटून घेतं. जेव्हा त्याला कार्य करायचं आहे तेव्हा तो आपल्या पायांना पसरवतो, परत त्यांना समेटून घेतं.
तर राजयोगी म्हणजे काय, की कर्म तुम्ही करा, पण कर्म करताना मन बुद्धी त्या परमात्म्यामध्ये लावा, त्याचं प्रतीक म्हणून कासव दाखवलंय. त्यानंतर आपण नंदीगणाचं दर्शन घेतो आणि नंदीगणा थ्रू आपण शिवाचं दर्शन घेतो. डायरेक्ट शिवाच्या मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत नाही. तर तो नंदीगण म्हणजे कोण आहे, काय शिवाचं वाहन आहे. तर शिव काही बैलाच्या शरीरामध्ये प्रवेश करत नाही, तर शिवाचं वाहन म्हणजे मनुष्याचं शरीर आहे. प्रजापिता ब्रह्मा त्याच्या शरीरात परमात्मा प्रवेश होत आहे. म्हणून आपण काही मंदिरामध्ये बघतो गौमुख दाखवतात आणि त्या गौमुखामधून जल वाहताना दाखवतात. ते अमृत म्हणून आपण प्राशन करतो, ते म्हणजे ज्ञान अमृत, जे परमात्मा प्रजापिता ब्रह्माद्वारे देत आहेत. त्यानंतर शिवाच्या मंदिराचा दरवाजा, गाभाऱ्याचा दरवाजा खूप लहान असतो, आपल्याला वाकून जावं लागतं, कारण परमात्मा हा निरहंकारी आहे. मानवाला देहाचा अभिमान, धनाचा अभिमान, पद पोझिशनचा अभिमान आहे आणि तो दूर होण्यासाठी परमात्मा आपल्याला ज्ञान देतात की देह स्वतःला समजू नका, स्वतःला आत्मा समजा, तेव्हा तुम्ही निर्विकारी बनाल, निर्व्यसनी बनाल. तर आज या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवाचं दर्शन घ्या. शिव कोण आहे, शंकर कोण आहे जाणून घ्या आणि जन्मजन्मांतरचं आपलं भाग्य बनवा. हीच ती वेळ आहे, आता नाही तर कधीच नाही. तर तुम्हा सर्वांना मी हार्दिक निमंत्रण देते आणि आमचं जे आहे 16 तारखेपासून 19 तारखेपर्यंत हे 12 ज्योतिर्लिंग दर्शन आहे आणि 20 तारीख ते 22 तारीख, 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी राजयोग शिबिर आयोजित केलेलं आहे. फक्त 1 तास, सकाळी 10 ते 11 आणि सायंकाळी 7 ते 8 ही वेळ आहे. या वेळामध्ये येऊन तुम्ही ते लाभ घ्या त्या शिबिराचा आणि स्वतःचं भाग्य बनवा. ओम शांती. ओम शांती. आपण आता पाहतोय सोमनाथ. हे सोमनाथाचं मंदिर गुजरातमध्ये वेरावळ इथे आहे. तो सोमनाथ म्हणजेच काय की निराकार परमपिता शिव परमात्मा सर्व मनुष्य आत्म्यांना सत्य ज्ञान देतो, म्हणजे सोम रस देतो, म्हणजे अमृत आहे, ज्ञान अमृत देतो आणि सर्वांना पावन बनवतो, म्हणून त्याला सोमनाथ असं म्हटलं गेलं आहे. दुसरं हे शिवलिंग आहे मल्लिकार्जुन. आंध्र प्रदेशमध्ये हे आहे, श्री शैलममध्ये आहे. मल्लिकार्जुन म्हणजेच काय की प्रत्येक आत्मा कोण आहे, अर्जुन आहे. अर्जुन म्हणजे अर्जी करणारी, ईश्वराकडे आराधना करणारी ती आत्मा आहे. अशा आत्मारूपी अर्जुनाला परमात्मा पावन बनवतात आणि म्हणून त्याच्यावर आपण धोत्र्याचं फूल चढवतो, कारण धोत्रा जो आहे ना तो विषारी आहे, त्याचा गुलदस्ता बनत नाही. तर शिव काय आपल्याकडे मागतात, आपले जे अवगुण आहेत, जे विकार आहेत ते शिव मागतात, पण त्याच्या ऐवजी आपण त्याच्यावर धोत्र्याचं फूल चढवतो. तर जाणून घ्या, आपल्या मनोविकारांना आपल्याला दान करायचं आहे. तिसरं जे आहे नाशिकमध्ये आहे त्र्यंबकेश्वर. तर त्र्यंबकेश्वर म्हणजे परमात्मा ब्रह्मा विष्णू शंकर या 3 देवतांचा रचयिता म्हणजे पिता आहे. म्हणून म्हणतो ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः, शंकर देवताय नमः. पण शिवाला आपण काय म्हणतो, शिव परमात्माय नमः. म्हणून ब्रह्मा विष्णू शंकर हे आराध्य दैवत आहे, पण त्यांचा पिता परमात्मा आहे, म्हणून परमात्म्याला त्र्यंबकेश्वर म्हटलं गेलं आहे. तिथे नंतर रामाने देखील रावणावर विजय प्राप्त करण्यासाठी शिवलिंगाची पूजा केली आहे ना, शिवाची आराधना केली. रावणाने देखील शिवाची आराधना केली, शिवभक्त होता रावण. तसं राम देखील रावणावर विजय प्राप्त करण्यासाठी रामाने देखील शिवाची आराधना केली, ते आहे रामेश्वर. तर परमात्मा नवीन दुनियाची स्थापना म्हणजे रामराज्याची स्थापना, सत्याच्या युगाची स्थापना करण्यासाठी अवतरित होतात, म्हणून त्यांना रामेश्वर असं म्हटलं गेलेलं आहे. ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये मांदाता येथे आहे. ओंकारेश्वर म्हणजे परमात्मा सांगतात, जसं ओमचं ध्वनी केल्याने आपले विषय विकार समाप्त होतात, आपलं मन शुद्ध आणि निर्मळ होतं आणि आपल्या जीवन एक सार्थक होतं, म्हणून त्या परमात्म्याचं नाव आहे ओंकारेश्वर. त्यानंतर इथे दाखवलं आहे शिव आणि शंकर यांचा चैतन्य देखावा दाखवलेला आहे. शंकर जे दाखवले आहेत बघा, तपस्वी दाखवले, तपस्या करताना त्यांना 3रा नेत्र दाखवला आहे आणि त्रिपुंड दाखवलेलं आहे. तर शंकर जो आहे तो शिवाची आराधना करत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवायचा अर्थ काय आहे, मी आत्मा त्या शिवाचं नमन करत आहे. म्हणजे शिव आणि शंकर हे दोघं वेगळे आहेत. शंकर जो आहे तो आपल्याला दिसतो आहे, तो शरीरधारी आहे, सूक्ष्म शरीरधारी, आणि शिव जो आहे तो निराकारी. शंकराचा पिता शिव आहे. तर त्या त्रिपुंड दाखवल्याने मध्ये बिंदू दाखवला आहे.
म्हणजे हे 3 लोक आहे, साकार, आकार आणि निराकार. तिन्ही लोकाचा स्वामी अंतर्यामी म्हटलं गेलं आहे. तर 3 लोक म्हणजे साकारी दुनिया, मनुष्य लोक, दुसरं सूक्ष्म लोक आणि तिसरं निराकारी लोक. तो शंकर जो आहे तो सूक्ष्म लोकमध्ये राहणार आहे आणि परमात्मा जो आहे तो निराकारी लोकमध्ये राहणार आहे. ते लोक म्हणजे 6वं तत्व, सूर्य, चंद्र, आकाश, तारे ह्याच्याही पलीकडे तिथला राहणारा तो परमात्मा या सृष्टीवर अवतरित होतो आणि आपल्याला ज्ञान देतो की शिव आणि शंकर दोघांमध्ये अंतर आहे. मी शंकर नाही, शंकर हा माझा बच्चा आहे. त्यानंतर इथे दाखवले वैजनाथ. वैजनाथ परळी येथे आहे. परमात्मा या सृष्टीवर येऊन आपल्याला सृष्टीचे आदी मध्य अंत म्हणजे सृष्टीची सुरुवात, सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग, किती युग आहेत आणि किती आत्मा जन्म घेते प्रत्येक युगात याचं दर्शन घडून देतो, म्हणून त्याला वैजनाथ असं म्हटलं गेलेलं आहे. सर्व वेद शास्त्र याचं सार परमात्मा आपल्याला सांगत आहेत. त्यानंतर नागेश्वर. नागेश्वर ह्याच्यासाठी आहे, मनुष्य आत्म्यांमध्ये आज 5 मनोविकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. मनोविकारांवर विजय कसा प्राप्त करावा यासाठी सत्य ज्ञान परमात्मा देतात, म्हणून त्याला नागेश्वर, ते हिंगोली महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर आहे केदारनाथ. केदारनाथ परमात्मा या सृष्टीवर येऊन दुःखापासून आपल्याला सोडवतात आणि नराला नारायणसारखं बनवतात. त्यामुळे उत्तराखंड इथे केदारनाथ दाखवला आहे. तो आपल्याला मुक्ती, जीवन मुक्ती देणारा, नराला नारायण बनवणारा आणि सर्व आत्म्यांना दुःखापासून सोडवणारा आहे. त्यानंतर भीमाशंकर हे आपले पुणे महाराष्ट्र इथे आहे. भीमा समान आपल्याला शक्ती प्राप्त करून देणारा आणि आसुरी शक्तीचा नाश करणारा तो परमात्मा आहे. ज्या वेळेला आपण साधना त्या परमात्म्याची करतो तेव्हा आसुरी प्रवृत्ती जी आहे ती नष्ट होते, म्हणून परमात्म्याला भीमाशंकर देखील म्हटलं गेलेलं आहे. विश्वेश्वर म्हणजे संपूर्ण विश्वातल्या आत्म्याच्या कल्याण करणार्थ तो अवतरित झालेला आहे. वाराणसी, उत्तर प्रदेश इथे हे मंदिर आहे. त्यानंतर आहे ग्रीष्णेश्वर. ग्रीष्णेश्वर हे मंदिर औरंगाबाद महाराष्ट्र इथे आहे. परमात्मा काम विकाराला भस्म करतात, म्हणून त्याला कामारी असं म्हटलं गेलेलं आहे. जिथे काम आहे तिथे राम नाही असं म्हटलं गेलेलं आहे. तर परमात्मा काम विकाराच्या शत्रू आहे. जिथे काम आहे तिथे ईश्वराची आठवण नाही, म्हणून परमात्मा सांगतात तुमचे जे 5 मनोविकार आहे ते मला आज महाशिवरात्रीच्या दिवशी दान करा. दे दान तर सुटे ग्रान. विकारांचं तुम्ही जर दान केलं तर तुमचं सगळं दुःख, कलह, क्लेश निघून जातील. त्यानंतर आहे महाकालेश्वर. हे उज्जैन मध्य प्रदेशमध्ये आहे. परमात्मा हा काळाचा काळ, महाकाळ म्हणजे जो शिवाची आराधना करतो, काळ, त्या काळावर तो विजय प्राप्त करतो, म्हणून त्याला महाकाळेश्वर म्हटलं आहे. तर आता आपण सर्वांनी 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलं आणि सर्व माहिती तुम्हाला प्राप्त झाली. ओम शांति. प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ये एक नैतिक मूल्यों से भरी हुई एक संस्था है जिसका हेडक्वार्टर माउंट आबू राजस्थान अरावली पर्वत है और ये पूरे विश्व के अंदर 140 देशों में कम से कम 8000 से भी अधिक सेवा केंद्र है, छोटे बड़े हर एक प्रकार के. और इस संस्था में काफ़ी कुछ कोर्सेज भी होते हैं, जैसे कि तनाव मुक्त जीवन, क्रोध मुक्त जीवन, एक सेल्फ मैनेजमेंट, एक अपने आप को एक नई दिशा, जीवन जीने की कला हमें यहाँ सिखाई जाती है. और संस्था में काफ़ी विंग्स भी बने गए हैं, जैसे एजुकेशन विंग्स है, ट्रांसपोर्ट विंग्स हैं, यूथ विंग है, वुमेंस विंग है. इसके अलावा भी काफ़ी विंग्स बने गए हैं इस संस्था के अंदर. इस संस्था क्या कार्य कर रही है, इस संस्था का उद्देश्य क्या है. इस संस्था में जो भी लोग आते हैं उन्हें एक नैतिक मूल्यों की शिक्षा दी जाती है कि हमें अपने आप को, स्वयं को पहचानना है. जी हाँ, जिसके हम बात कर रहे हैं आज महाशिवरात्रि. तो शिवरात्रि जिसे हम परमात्मा को गॉड, अल्लाह, ईश्वर, अलग अलग नामों से उसे हम याद करते हैं, पुकारते हैं, वो परमात्मा इस धरा पर एक साधारण मानव जिनका नाम पड़ा प्रजापिता ब्रह्मा बाबा, उनके मानवीय तन का आधार लेकर के परमात्मा ने इस संस्था की स्थापना 1936 में की है. आज भगवान को इस सृष्टि पर आकर के 87 इयर्स हो रहे हैं. जी हाँ, तो आज ये संस्था जो है कि हर एक आत्मा यहाँ पर आकर के अपने जीवन को एक नई दिशा,
एक नई लाइफस्टाइल अपने अंदर परिवर्तन करे, तो वो ये कार्य कर रही है राजयोग मेडिटेशन के द्वारा। मेडिटेशन माना क्या? मेडिटेशन का अर्थ होता है कनेक्शन, जोड़, परमात्मा से आत्मा का खुद को अपने आप को अच्छे से पहचान करके और अपने उस पिता को, ईश्वर को जानना ही ये है राजयोग। कनेक्शन की जहाँ बात करते हैं कि जब दो वायर को अगर हमें कनेक्ट करना होता है तो विदाउट प्लास्टिक निकाले हुए हम उसको कनेक्ट नहीं कर पाएंगे, पावर सप्लाई नहीं होगा। उसी तरह ही आत्मा भी जो दुखी, अशांत, इतने काफ़ी समय से परेशान है, बहुत डर, भयभीत है, तो उन आत्माओं को भी सुख, शांति, खुशी कौन देगा? तो वो परमात्मा से, जो शांति का सागर, प्यार का सागर, आनंद का सागर है। तो जब आत्मा अपने पिता को याद करती है, याद करना माना ही मेडिटेशन, जब याद करती है तो उनके अंदर भी, उनके जीवन में भी सुख और शांति की अनुभूति करती है। जी हाँ, जो आत्मा को काफ़ी समय से इंतज़ार कर रही है और उसको पाने के लिए आज दर मंदिरों में, मस्जिदों में, गुरुद्वारों में, कहाँ नहीं जा रही है कि वहाँ जा कर के आज हमें उस पिता के बारे में, इस भगवान के बारे में जानने को मिलेगा। लेकिन कहीं ना कहीं आज आत्माएं उस पिता को पहचानने में वंचित हैं। तो मेडिटेशन, राजयोग, अपने आप को खुद को जानना, खुद से मुलाकात, खुद से बातचीत। जब हम खुद से मिलते हैं, खुद से मुलाकात करते हैं, फिर अपने पिता को पहचानना बहुत सहज हो जाता है। तो ये राजयोग हमें आने वाली एक जन्म नहीं, 21 जन्मों के लिए हमें अपना स्वर्णिम राज्य, भाग्य, आने वाली सतयुग की दुनिया का कार्य इस संस्था के माध्यम के द्वारा हो रहा है। इस संस्था में सतयुग की स्थापना का बीज बो रहे हैं और इस संस्था में काफ़ी भाई बहनें आज वर्तमान समय में 13-14 लाख भाई बहनें जो घर गृहस्थ में रहते हैं, अपने परिवार में रह करके डेली 1 घंटा सिर्फ अपने लिए वो एक मेडिटेशन, एक मन को चार्ज करने के लिए परमात्मा के घर में आते हैं। स्टडी, जिससे हम प्यार से उसे मुरली कहते हैं, तो परमात्मा के महावाक्य सुन करके अपने आप को एक पावनता का अनुभव करके, एक प्यूरिटी का अनुभव करके और आने वाली सतयुग की दुनिया में हम सभी अपना राज्य, भाग्य प्राप्त करने का वो वर्षा ले रहे हैं। तो ये संस्था का एक लक्ष्य कहो, एक उद्देश्य कहो कि कहा भी जाता है कि नर ऐसी करनी करे जो नर से नारायण बने और नारी ऐसी करनी करे जो नारी से श्री लक्ष्मी बने। जी हाँ, वो कार्य इस संस्था के माध्यम के द्वारा हो रहा है और जन जन तक हमारा ये कार्य है कि जन जन तक, घर घर तक भगवान का संदेश, हमारा पिता, हमारा बाबा इस धरा पर आ चुका है, ये सभी तक पैगाम पहुँचे। यही ये शिवरात्रि का इस आज त्यौहार का ये देखा जाए तो बहुत सुंदर ये हम पैगाम, संदेश सब जगह पहुँचा रहे हैं। और कोई भी आत्मा अपने पिता को पहचाने बिना कोई भी वंचित न रहे, ये हम उसका पूरा सेवा में लगे हुए हैं। इन्हीं शुभकामनाओं के साथ महाशिवरात्रि की आप सभी को बहुत बहुत बधाई हो, बधाई हो, बधाई हो। ओम शांति। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। मैं प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की एक स्टूडेंट हूँ। आज मेरे को शंकर के अवतार मिले, रोल मिले, जिसमें मैं शंकर बन के शिव पिता को याद कर रहा हूँ। और मैं आत्मा शिव पिता को याद करके हर आत्मा को संदेश दे रहा हूँ कि हे आत्मा आओ, आज शिव पिता का दर्शन कर लो और दुख से, अशांति से मुक्त हो जाओ और वरदान ले लो। यही बाबा संस्था के प्रमुख ब्रह्मा द्वारा आए हैं और सबको वरदान दे रहे हैं। आज मैं शंकर का रोल लेके शिव बाबा को याद कर रहा हूँ। मैं शंकर शिव का बच्चा हूँ।
मैं शंकर और शिव दोनों में अलग हूँ। मैं शंकर सूक्ष्मधारी हूँ और बाबा शिव परमात्मा है और निराकार है, इसलिए मैं शंकर बन के शिव बाबा को याद में बैठा हूँ, इसलिए उसका ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।